म्हणजे घरी होते का भांडण? आई मारते का वाटलं? आता मी म्हटलं असतं वडील आईला मारते का, ते मग तुम्ही वेगळं घेतलं असतं यार. व्हॉट इज युअर मोस्ट ऑकवर्ड डेटिंग मुवमेंट? मुलीवरती वकलो. काही लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आधी सगळे म्हणायचे की गावाकडचे भाजीपाल्याला खूप छान चव आहे, आता चव नाही राहिली. लोक हलत नाही शहरात. जेव्हापासून गाव हागणदारी मुक्त झाली त्यापासून त्याची चव गेली. रात्रीच्या आभाळात वीज कडाडणारी मराठी, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगात भारी. मी मराठी 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 बाबा, मी मराठी मराठी मराठी, मी मराठी 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 बाबा, मी मराठी. नेक्स्ट परफॉर्मर आहे, त्याचा फॉर्म मला सगळ्यात पर्सनली आवडलाय, सौरभ हरळ. प्लीज वेलकम सौरभ हरळ. तो पण स्टँड अप परफॉर्म करणार. सगळ्यात इंटरेस्टिंग फॉर्म सौरभचा आहे. येस येस. तुमचं एक अलोकप्रिय मत ज्याच्याशी कोणी सहमत होणार नाही. जी मजा हागण्यात आहे ती पोरी बघण्यात नाही. कारण हागाल तर जगाल, नाहीतर कसं जगाल? काय भाऊ आहे? तुम्ही जगात सगळ्या गोष्टी थांबू शकता, पण एकदा प्रेशर आलं ना तर जावंच लागतं. तुम्ही म्हणजे 1 वर्ष पोरी डेट नाही करायची, पोरगी बघायचीच नाही, जमू शकतं. पण आता मला प्रेशर आलं तर जावंच लागेल ना. त्यामुळे हागाल तर जगाल, नाही हागाल तर कसे जगाल? स्टेजवर नाही करणार ना रे? आता डिपेंड्स तुम्ही काय करता. आम्ही साफ नाही करणार. आम्ही बाकी सगळं करतो. सगळ्यात बेस्ट आन्सर मला हे वाटलंय की लोक तुमच्याबद्दल पहिल्या नजरेत काय गृहीत धरतात जे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याचं उत्तर दिलं, लोक मला पहिल्या नजरेत बेवडा समजतात, पण ते साफ चूक आहे कारण मी गंजडी आहे. वा, आज कोणता माल मारलाय? आज गांजा दूर त्याच्यामुळे चालू आहे. इथंच मारला काय जॉईन? मला पण हवाय, बोर झालोय बसून बसून. कोण रे म्हणते ललितला मुतखड आहे? कोण म्हणलंय? तू भेट रे माग, तुला फाडूनच दाखवतो केवढा मोठा स्टोर आहे. बेस्ट आन्सर आहे रे भाऊ तू. अजून एक लिहिलंय त्यांनी बघा, कोणते वाईट काम तुम्ही चांगलं समजून केलंय? मी माझ्या आजाला 4 धाम यात्रेसाठी पैसे दिले होते, बँकॉकला गेला आणि कायमचा गेला. हे काम तू चांगलं नाही केलं, तिने केलंय. म्हणजे काय झाली स्टोरी? खरं आहे काय? हा, माझा आजा म्हणायचा की मला 4 धाम यात्रेला जायचे, पैसे पाहिजे पैसे पाहिजे. मी माझा पहिला पगार तो माझ्या आज्याला पैसे दिले 4 धाम यात्रेला. माझा आजा एवढा थरकी डायरेक्ट बँकॉकला गेला. भाऊ गेला तर परत आलाच नाही माझा आजा. काय आवडलंय तिकडं? तिथं मेलय का काय? त्यांना आवडलं काय? नाही, अजून आम्ही शोध घेतोय ना की आजा तिकडे रमलाय का वर गेलाय ते बघतो. किती दिवसापासून झालंय? पैसे लागतात रे. काय किती दिवसापूर्वी? 1 वर्षापासून माझा आजा गायब आहे. नंतर मला कळलं आमची निम्मवावर गेलंय कुठं. माहिती काढलं, कळलं आजीने उडवलंय बाहेरवरती. आजी आता काकाच नाही, एवढं नाही होत आजीला. कुठला आहे तू? नगर. मावा खातो का? नाही, मी फक्त फुकतो. हागतो. फुकतो आणि हाकतो. हागून हागून दमलो, परत फुकतो. त्या फुकल्यावर हागायला भारी. अच्छा. शी. आता कसा निघाला? शीच भारी येते. शीच भारी येते. तुम्ही ट्राय केलाय मॅडम? केलाय तुम्ही? नाही, अजिबात नाही. काय बायकोन ट्राय केलाय तुमच्या? भाऊ अजून एक क्वेश्चन येतोय, तुम्ही कुणावर रिव्हेंज घेतलाय का? शाळे मास्तरने मला बिनकामाचे मारले, मग काय रात्री मास्तरच्या दारासमोर मलमूत्र विसर्जन करून आलो. हागण्याबद्दल मी एवढा बघितलं नाही लाईफ मध्ये. एकदा हागून दाखवस तू आज. काय स्पेशालिटी तुझ्या एवढं लईच तू असं हे केलंय? नाव लिहून दाखव. काय नाव आहे तुझं? सौरभ हराळ. सौरभ? हागण्यावरती पण मी एक सौरभ हराळ. हराळ. हगाळ पाहिजे सौरभ खरं कहाणी पुढे लिहिली तू की मास्तरच्याच मुलीला मास्तरने तुला मारलं म्हणून तू त्यांच्या पोरीला पटवलं आणि आता तू लग्न केलं तिच्यावर आणि तिला मारतो रोज. तिला मारतो नाही, तिची मारतो. असं शी काय? काय खरं आहे का हे? लग्न झालेलं तुझं? मास्तरच्या पोरीशी लग्न केलंय? हा, आता लहानपणी मास्तरने एवढा त्रास दिला, म्हटलं आयुष्यात असं काहीतरी काम करावं, बदला घ्यावा. ज्याने आमच्या मास्तर सवय होती, बायकोने त्याला मारलं की भावा मला शाळेतून मारायचा. म्हटलं आता मी ते ट्राय करतो. काय मारलं की हागायचं? ओके.
पण खरी स्टोरी ऍक्च्युली तू मास्तरच्या मुलीचं लग्न केलं. कशी पटवली नेमकं काय काय लेक्चरला घेऊन जायचं पिकअप तिला? लाईन त्यांनी लिहिली आहे ना इथे. हा इथे पिकअप तू लाईन फक्त हो म्हण, माझ्या नावावरची अख्खी जमीन तुझ्या नावावर करतो. कशी अख्खी करशील? अर्धा तर आजाब घेऊन पळालाय, आता अर्धीच राहिली. अर्धी जी आहे ती अख्खी करेल ना असं म्हणतो. ओके. किती जमीन आहे अशी? आजनी आजच नाव 100 एकर होती, आजनी 50 एकर उडवली. 10 पैकी 10 माझ्याकडून, 1 गुंठे माझ्या नावावर कर. आजचं प्रोडक्शन रेट एवढा हाय होता, आज झाले 5 पोरं 5 पोरी. माझ्या बापाच नाव 5 एकर आली. 5 पोरं 5 पोरी तारखेला. हा म्हणजे आत्यांना पण तुम्ही वाटणी दिली का? खराब पोरं होते, मागितली वाटली, दिली नाही, घेतली नाही. घेतली हिसकावून. तुमच्यासारखे असल्यावर घ्यायलाच पाहिजे, नाही तुम्ही हागत बसता वावरात. हागायला बांध सुद्धा कमी पडत नाही, बांध भर आणू शकतो. सुका नाही भुका पाटील दिसतोय तू. काय करणार तू नेमकं? मला विचार क्वेश्चन. एक पण आम्हाला एक कळलं नव्हतं ऍक्च्युली, तो विचारत होतो मी. एका दिवसासाठी देव बनवले तर कोणते 3 निर्णय घ्याल? एक त्याचं दिले, तू प्रेग्नन्सी मध्ये लकी ड्रॉ स्कीम करेल, कारण मग कार्यक्रम करताना समजलंच नाही पाहिजे कोण प्रेग्नंट होईल. म्हणजे काय आहे नक्की? म्हणजे आता कन्फर्म कसं माहिती की स्त्रियाच प्रेग्नंट होतात. तुला काय तू वाटतं? प्रेग्नंट आहे? नाही, आता कन्फर्म आहे ना की सेक्स केल्यानंतर प्रेग्नंट स्त्री त्यातली फिमेल पार्टनर प्रेग्नंट हा, होणार. म्हणजे आता ओके. लकी ड्रॉ स्कीम ठेवली. प्रेग्नंट कोण हे जर कळत नसेल हम्म. तर रेपचं पर्सेंटेज डायरेक्ट कमी होईल. जरा मला रेप करताना डायरेक्ट प्रश्न पडणार मी तर प्रेग्नंट होणार. याचा विचार चांगला आहे पण व्यवस्थित मांडता आला नाही. जॉईन. आज 2 मारलेत. पण चांगलं पण वाटणार नाही ना, तू 9 महिन्याचं पोट घेऊन आलाय, परफॉर्म करतोय. नाही, 9 नाही 7चं वाटतं. 7चं वाटतंय. बोलतोय तू हाकण्यावरच परत. 7व्या महिन्यानंतर प्रेशर जास्त येतं. तू जीवनात करतो काय नेमकं? हागणं सोडून आणि फुकणं सोडून. मी कंपनीच्या पार्किंग मध्ये फुकतो आणि जॉब कंपनी जाऊन हाकतो. TCS मध्ये वगैरे का तू? नाही काय? IBM मध्ये मी. IBM मध्ये ले ऑफ नाही झालं ना? नाही ले ऑफ अनस्किल वर्कर सोबत. अच्छा, मग तुला का ठेवलंय त्यांनी? हाकतोय चांगला. टॉयलेट बांधले कशाने कंपनीसाठी? याच्या हागण्यासाठी याचा जॉब आणि AI रिप्लेस पण नाही करू करू शकत. शकत. हा. एवढं सुंदर AI सुद्धा हागू नाही शकत. एकदा फोटो पाठवस हाकताना फुकताना. व्हॉट इज युअर मोस्ट ऑकवर्ड डेटिंग मोमेंट? मी एका आंटी सोबत चॅट करत होतो बऱ्याच दिवसांनी आंटी हातावर आली हातावर आणि डेटला तयार झाली. तिने डेट आल्यावर तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवला, तेव्हा लक्षात आले बार मध्ये दारू चढल्यावर हिच्याच नवऱ्याला आम्ही आंटी पटवायची ट्रिक विचारायचो. ओ, असं घडलं. खरं घडलंय. खरं घडलं. आमच्याकडे एक बेवडा होता. ऑल टाइम तो लोकांना सल्ले द्यायचा की पुरी कशा पाठवायच्या, अंड्या कशा पाठवायच्या. तर आम्ही त्याच्यासोबत प्यायला बसायचो दरवेळेस. तर आम्ही त्याला विचार क्वेश्चन, आता हिला काय विचारू? तर भाऊ एवढा भारी आन्सर सांगायचं, पटली फायनल तिची बायको आम्ही पटली. बरोबर आहे, त्यांनी सल्ले स्पेसिफिक पोरींना पाठवायला दिले. बायकोवरती सल्ले देतात. बायकोवरतीच रिलेटेड सल्ले होते. अरे वा, चांगलं आहे. तू त्याला बेवडा म्हणतोय आणि तू दररोज मी बसायचं गंजडी आहे. आहे. तू कंचे मी गंजडी. आता चालू आहे तुमच्या दोघांचं? नाही, त्यानंतर जरा घाबरलो सर. नाही पुढे नाही कायचं, फक्त डेट पर्यंत पुढे नाही डेट म्हणजे कशी ऑनलाईन का नाही. भेटायला? हा भेटायलाच गेलो. भेटल्यानंतर ते फोटो मला पाहिलं तिने प्रत्यक्ष तिने नवराच फोटो दाखवला. तर तिला बेवडे ओळखायची, बेवडे पाहण्याची सवय होती. ती म्हणली हागऱ्यापेक्षा बेवडा बघा. ओके भाऊ त्याला स्टार. बघितल्यासारखं वाटते कुठेतरी. हा स्टँड अप करतो बरेच नाही नाही टाइम. सावधान इंडियामध्ये. म्हणजे तुला मुली वगैरे नाही आवडत का? मुली हातावर प्रकार येत. आहे. हा म्हणजे अचानक आणखी कसं काय? नाही, आता मुली नाही पटल्या, हातात झालो म्हटलं आता थोडस पुढे जाऊया. उच्च ध्येय. पुढच्या ध्येयाचा प्रयत्न करूया. वा. खतरनाक आहे. कारण मुलीला आवडावा असं चेहरा नाही म्हटलं, कमी आणि त्यांना चेहऱ्याचं काही पडलेलं नसतं. आणखी तरी पडलं असं विचार केला. असं आहे माझा का? अभ्यास कमी आहे बाई मला माहिती. मी शिकवून बसूया. सांगायला. काय बाई? लाईफचा गोल काय म्हणजे काय करायचंय तुला असं? बाधा हागायचंय का? काय बाधा जुलाब लागलेत का त्याला? डोंगराचा धबधबा करतो काय? समजा आजोबा भेटले तर काय करशील? त्यांना काय सल्ला देशील? परत भेटले तर मग तुम्ही सोडूनच दिले? म्हणजे आता वाटत नाही आजी. तो म्हणतो आजोबाला सल्ला देईन, नसबंदी करून टाका.
हलून गा नाशा आवलं दिटा. आज मला पण बहुत कळा. काय करायचं भविष्यात तुला? मला भविष्यात हे जे दुर्लक्षित अंग आहे शरीराला यांना न्याय द्यायचा. जसं की बघल वास घेतले राहायचे लोकांच्या. हे आपण आपल्या शरीराचे सगळे अवयव असतात की आपण त्यांना अश्लील आणि अश्लील याच्यात असं आपण गुंतवलेलो. भेदभाव, हा. म्हणजे मी तर तोंडाबद्दल बोललो तर ते चांगलं झालं, एखादा जो मला कमरेखाली गेला तर तो वाईट. आता ओके. शरीराचं सगळ्यात महत्वाचं अंग आहे ढुंगण. कारण हसतो आपण त्यांनी. आपण त्याला दुर्लक्ष करतो हा. आणि त्याच्याशिवाय आपण आयुष्य करूच काय शकत नाही. हागू नाही शकत. बसू शकत नाही, हा, हावू शकत नाही. बरोबर. माझं म्हणजे साहेब दुर्लक्षित अंगांना मग कसा नाही देशील, कसा नाही देशील? माझं म्हणजे ह्या मी समजा ढुंगण म्हटलो तर ते चांगलं, तर अश्लील वगैरे असे लगेच गोड वाटलं पाहिजे गुलाबासारखं. हा डोंगर वा. हे वास ये म्हणजे असं असं वास तर तोंडाचा पण येतो, ढुंगणाच वाईट का म्हणतात. हा, वा गोड वास येतोय तिथून. वा हा माल मला हवाय. लय स्ट्रॉंग दिसायला लागलाय. माझ्या मी 4 वेळा 2 वेळा पण करायचो, त्या पण या टाईपच राहायचं की कर कर ईर्ष्या. हगायला बसलो होतो मी, तिथं बसली माशी. हगायला बसलो होतो मी, तिथं बसली माशी. मग काय काढला केस, दिली त्याला फाशी. वन्स मोर वन्स मोर. अजून एक अजून एक अजून एक. वा. याला ढुंगण कवी घोषित करून टाकू. बरोबर आहे ना? अजून एक अजून एक. एकदा फिरायला गेलतो, माझ्या मित्राला एखादी कविता होऊन जाऊ. तर मी त्यात कविता केली की उघडे बोडके डोंगर सारे निहाळती मजला, उघडे बोडके डोंगर सारे निहाळती मजला, गाडीवरती बसून बसून कुला मला सुचला. कुला म्हणजे डोंगर. वा ढुंगणच वापरायचं ना आपल्याला. शब्द न्याय द्यायचा यार त्या शब्दाला. तू कुला काय परत म्हण ढुंगण शब्द वापरून. उघडे बोडके डोंगर सारे खुणावती मजला, गाडीवरती बसून बसून ढुंगण माझं सुचलं. वा किती गोड वाटतंय. वा ढुंगण म्हणे डोळ्यांना सुख तर तुम्हीच पाहता, ढुंगण म्हणजे डोळ्यात. डोळ्यांना सुख तर तुम्हीच पाहता, पण बघता बघता आमची वाट लावता. खरंच न्याय दिलाय आज तू. खरंच आज ढुंगणाला न्याय भेटलेला आहे. आता अजून या शहरी लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आधी सगळे म्हणायचे की गावाकडच्या भाजीपाल्याला खूप छान चव आहे, आता चव नाही राहिली. लोक हागत नाही शहरात. जेव्हापासून गाव हागणदारी मुक्त झाले तेव्हापासून एक चव गेली. हो या कॅन्सर बरोबर. तरी म्हटलं ऑर्गॅनिक फूड हायब्रिड काय यायला लागलंय. शेणखत तर इकडून येत होतं. कोणता युरिया खातो काय तू? अजून तुला हा जर एक निर्णय घ्यायचा ठरला ढुंगणाच्या बाबतीत काय घेशील? असं मत हे जसा काँग्रेसचा चिन्ह आहे हात. माझं एखादी पार्टी आली पाहिजे तिने ढुंगण पाहिजे. वा मग मी सांगेन ढुंगण दाबून आलोय. ढुंगणाला प्रचंड मताने विजय करा. वा ये माझ्या ढुंगणाची पप्पी घेत. आणि सगळ्यात दुर्लक्षित मुलांचं ढुंगण. का आपल्या ढुंगणाला कोणीच बघत नाही. काय उपयोग आहे त्याचा हागणं सोडून? असं काही नाही. मग काय उपयोग काय करतो तू दुसरा? ही लाजली रे बिचारी. नवीन लग्न झालंय तिचं. हा बोल बोल बोल. मी निर्लज्ज आहे. आता तुझं नावच काय ललित तोगे. हे लोक ढुंगणाचा वापर करतात. कशाला? एकमेकांशी लग्न करतात ते लोक. त्यांच्या काय फक्त तलवारीच थोडी लावतात. ते तलवारी ढुंगणाकडे जातात. तलवारी पोराशी लग्न करायचं. जे लोकांनी एकमेकांशी लग्न केलं ते काय तलवारी थोडंच घासत बसतात. ते तलवार त्यांच्या ढुंगणाकडे जाते. वाजली पण पाहिजे. अजून कोणत्या अवयव न्याय दिशी? ढुंगण बरं झालं आता. हा ढोंगणाला लय पुढे घेऊन जाणार नाही. अजून कोणत्या एका अवयवाला न्याय दिशी? आता मुलींचं काय ते फक्त छान शब्द वापरतात की ते हे म्हणतात अप्पर लिप म्हणतात, ते आपण त्याला मिशी म्हणतो. ते अंडर आर्म्स काढलेत, आपण त्याला बगल काढणं. तू काढले का असे कटिंग केलं लगे हात वर केले? हा प्रोसेस किती सोपी आहे. ते जातात खर्च करतात अंडर आर्म्ससाठी. आपण जातो नावाकडे गेलं का सात केला गो काढून. पुण्यात केले का रे तू कधी? पुण्यात नाही करत ते साडे गावाकडे जावं त्याचं. म्हणजे बघलं काढायला तू गावाकडे जातो? नाही मी राहतो गावाकडे. अच्छा वा वा.
खतरनाक आहे. सौरभ तुझा सेट वगैरे का हेच आहे आपलं सेट आता करायचं सेट करणार आहेस तू काय ढुंगणावर टाइम कमी आहे आपल्याकडे बरं ठीक 2 आहे मिनिटात किंवा थोडंसं जे काय असेल ते छोटासा हा त्याच्या अगोदर एक प्रश्न हे काय ते लिहिले 2 मिनिट शिल्लक ठेवा माझी हो हो हा. तू 2 मिनिटं चालणार आहे आम्हाला माहिती आहे. कारण तुझी वाटचाल आहे ढुंगणाकडे. तू याच्यात लिहिले की तुला जर देव बनवलं तर तू काय निर्णय घेशील. त्याच्यामध्ये एक तू दिले की पोरांच्या गोट्या काढून टाकेल कारण मग आमच्या कपाळात जाणार नाही. मग आपण घाबरलो सगळ्यात पहिली गोष्ट काय होती आपल्या कपाळात जातात पुरुषांचा तेवढाच एक नाजूक अंग आहे ना तेच काढून टाकलं आपण मग मरत त्या जागेवर ढुंगण कसं नाही मागूनही ढुंगण पुढूनही ढुंगण. नाही, माझं म्हणणं ढोंगण्याची जागा बदलली पाहिजे कुठं आली पाहिजे डोळ्याचं इकडून गांडीकडून बघायचं आणि इकडून. होऊ शकतं ना. थांबा क्रिएटिव्ह माणूस आहे. माझं म्हणणं ढोंगण कुठं लावायचं ढुंगण लावायचं कुठं. ढोंगण असं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल केलं पाहिजे चालताना असं वाजून नाही हरवून जर केलं तर ढोंगण आहे एक मिनिट तुझं ढुंगण दाखव बरं लोकांना. म्हणजे प्रत्येक वेळी जाणीव आहे, ढुंगण आहे खरं नाही मिळेल आणि आवाज काय येईल. असा पच 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 धीरज भाऊ खरंच आहे. धीरज भाऊ किती दिवसांनी तोंडाने पीठ बॉक्सिंग भाऊ नेक्स्ट करायचंय तुला स्टँड अप कट हो रेडी हा प्लीज 90 सेकंड्स बघ जेवढं नमस्कार मी डॉक्टर सौरभ आराम गुप्त रक्तज्ञ तू ऍक्च्युली डॉक्टर आहे हा मी कमरेखालचे सगळे आजार बरे करतो मी 5 दिवस मी पण बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर मी डिग्री झाल्यानंतर मी क्लिनिकल सायकोलॉजी कोर्स केला आणि गुप्त रक्तज्ञ झालो आता मी 5 दिवस IT जॉब करतो माझा मॅनेजर माझ्यावर चढतो मी शनिवारी माझं क्लिनिक चालवतो लोकांना कसं चढायचंही शिकवतो आणि मी प्रोफेशनल ट्रेकर पण आहे मी वीकेंडला डोंगर सोडतो माझ्या आयुष्यात फक्त चढणे हेच माझं आयुष्य आहे पण मी माझं ऑफिस कंपनीत पण चालवतो फक्त लोकांना एवढंच सांगितलं की कोड लँग्वेज मध्ये बोलायचं कारण माझ्याकडे एक क्लायंट आहे ती म्हटली माझा नवरा पार्लेजी सारखा मी म्हटलं जिम आणि जिनियस ती नाही चहात गेला की वेगळं होतो मी तिला म्हटलं बाई पार्लेजी गुण काय सोडणार नाही तू बिस्किट बदल माझ्याकडे दुसरी गाडी ती म्हटली माझा नवरा मारी बिस्किट सारखा म्हटलं म्हणजे ती म्हटली कप छोटा बिस्किट खूप मोठे तिला म्हणला तो बिस्किट तर तोडू शकत नाही जमलं तर कप मोठा कर त्यांनी आपलं घाण तोंड केलं त्यांना ढुंगण आठवलंय त्याचं. नाहीतर म्हणलं, तुला पण हाच उपाय कोणाला मला बिस्किट तिसरे कपाल आलं माझ्याकडे खूप आहे ते म्हणजे आम्हाला 5 वर्ष लग्नाला बोल होत नाही मी दोघांशी चर्चा केली चर्चेतून असं लक्षात आलं की जो मेल पार्टनर होता त्याला हेडफोन स्लॉट आणि चार्जिंग स्लॉट याचा फरकच माहिती नव्हता त्याला म्हणलं आयुष्यभर जरी हेडफोन स्लॉट मध्ये चार्जिंग करता प्रयत्न तरी चार्जिंग तिसरं एक कपल आलं ते म्हटले वी आर नॉट हॅपी इन मॅरिड लाईफ दोघांशी चर्चा केली तर लक्षात आलं दिस पोर्ट इज यूज बाय मल्टिपल चार्जर्स आणि चार्जर इज ब्रँड न्यू त्याला म्हटलं एक बाबा एक तर तुझं चार्जर छोट्या पिनचं आहे त्यामुळे चार्जिंग हळू करत जा आणि तिला म्हटलं मल्टिपल चार्ज यूज करणं बंद कर म्हणजे एवढं सगळं असून पण माझे घरचे माझ्यावर खुश नाही त्यांचं मला आपला खानदानी बिझनेस का मला आता सांगतो माझं खानदानी आमच्याकडे ब्रीडिंग बोकड आहेत काय ब्रीडिंग बोकड लवकर चढवतो. म्हणजे ब्रीडिंग बोकड म्हणजे गावात कोणती शेळीची लागवड करायची असेल तर आम्हाला बोलवतो आम्ही ते बोकडं घेऊन जातो मला वाटलं तुम्हीच चढता. आमचं बोकड त्याच्यावर चढतं बोकड कष्ट करतं बोकड मजा घेतो पैसा आम्हाला आमच्या घरच्यांचं म्हणजे तू का कष्ट करतो असा काहीतरी फॅमिली बिझनेस कर मग आमच्याकडे बिंजा नावाचा एक बोकड आहे त्या बोकडाची खासियत अशी त्याचा स्ट्राईक रेट 100% त्याला फक्त बिजा म्हटलं की बिजा चढतो म्हणजे आमच्याकडे एक बोकड आहे त्याचा स्ट्राईक रेट 100% आहे आम्ही आमच्या क्लायंटकडे गेलो बिजा म्हटलं की बिंजा लगेच चढतो जायला काय आलं त्या शेळीकडे गेला होता शेळी शेजारी त्याची मालकीन बसलेली आमच्या बिंजाला कळच नाही मालकीन कोणती शेळी कोणती आज पण बिंजाचा स्ट्राईक रेट 100%. बरं ठीक आहे 90 सेकंड संपले देईन की हा सर्व लोकांना सल्ला
स्त्री आयुष्यात दिवसाची तिच्या जिभेने कटकट करते, चिडचिड करते, तो प्रश्न निर्माण करते. तेच प्रश्न पुरुष त्याच्या जिभेने रात्री मिटू शकतो. तू युट्यूबवर नाही, पॉर्न हबवर तुझं stand बरोबर आहे का? त्या लेवलचं आहे रे तुझं गोष्ट. तुझी इंडस्ट्री सुटली माहितीये का? तू चाटाचाटीत खूप एक नंबर दिसतो. ते बोकड्याचं करणार आहे. ते ऐकायचं काय सिग्नल द्या तुम्ही लगेच. आमचा एक बोकड आहे, दुसरा बिरक्या नावाचा बोकड. अयो. त्या बिरक्याची खासियत अशी की तो मरतोकड्या शेळ्यांसाठी आम्ही त्याला वापरतो. मरतोकडी शेळ्या आहे, बिरक्याचं अशी खासियत ब्रेक त्यामुळे त्याला बिरक्या लगेच कार्यक्रम करतो. बिरक्याचे टक 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 आणि थांबवायचं असल्यावर काय म्हणायचं बिरक्याला? होय बिरक्या. होय बिरक्या. बिरक्या थांबतो. आता आमच्याकडे मल्टिपल बोकडे आहेत, तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार आम्ही त्याला नको बोकड. एनिवेज यार बहुत मस्त आहे यार, एक नंबर सौरभ. माझ्याकडनं तर सौरभला 10 on 10 आहे यार. माझ्याकडनं तर 10 on 10 आहे. नर्सिंग किती? बाई बोकडाला मी 10 देईल. आणि बोकडाला प्लीज त्या हॉटेल तिरंगावाल्याकडे जाऊ देऊ नको. नाही आमचं बिल्डिंग बोकड तर घेणार नाही. नाही तर बोकड्या जागेवर तुला फुरू करावं लागेल. शाळेवर तुला चढावं लागेल. आमचं बोकड हॉटेल भाग्यश्री पण चढून हॉटेलवाल्यावर हॉटेल बोकडाला सांगितलं कळत नाही. माझा एक मित्र आहे लय माधुर चौधरी. मग आमच्याकडे बोकड्याकडे पाठवून नाही. तुला काय वाटतं मी तो? बोकडावरून याच्यावर दोनावर चढ. मी रेडा आहे रेडा. ओके, समृद्धी किती मार्क्स? मी 9 देईल. 9. कारण की तू ते गांजा बद्दल बोलला ना, पोलीस आले तर मग त्यांना एक्सप्लेन करायला की मी 1 मार्क ते काम नाही गांजाचा सीन, गांजाची टेस्ट होत नाही. गांजाची टेस्ट नाही? नाही अल्कोहोल टेस्ट तुम्हाला कंपनीत पकडू शकतात. अल्कोहोल गांजाची टेस्ट जगात कुठे नाही. पण तू कन्फेस केलंयस ना. गांजा मारून जा कोणीच हे पकडणार नाही. अरे पण तू 10 कन्फेस ग्राम केलंयस. गांजा मारणं अलाउड आहे. रोज मारत जा रोज. नाही, मारतोच मग 10. अच्छा हा. त्याच्यानंतरच तो असली वाक्य बोलतो की गांजाची टेस्ट होत नाही. असं एकदम फनी किस्सा सांग की असं गांजा मारून गेलाय बोकड्या जागेवर तूच काहीतरी. म्हणजे बोकड्याची तुझी तलवार असं काय झालं का? आणि घरचे आणि हा वाट बघते घरचे होय म्हणूनच. नाही ते आमच्या बोकड्याकडे पाहून मी जलस होतो. आमच्या घरी 21 शेळ्या आहेत आणि 3च बोकडे आहेत. असते लाईफ हे जगतात. आपण काय करतो स्टँडअप करतो मी इथं फक्त. प्रत्येक आपण- थाला फॉर रिझन. चांगले चांगले भाई. अजून काय हल्लेले किती काय माझं काय एक- बोलायचं? मला वाटतं तुला इंटरेस्ट आला एकदम त्याचा. त्याच्या बोकड्यातला इंटरेस्ट आलाय मला. फोटो आहे काय एखाद्या बोकड्याचा? नाही बोकड्याच फोटो. मग Only बोकड सोडून होतं. तुझ्यासाठी मी 7 दिला आणि बोकडासाठी 2 म्हणजे मी 9 मार्क देईल. ओके, म्हणजे तुझे 9, तुझे किती समजले? 9, तुझे 10. ओके, बेस्ट सौरभ. असंच ढुंगाला पुढे नेत जा. बोकड जात वाढव. आता आपला लास्ट परफॉर्मर आहे, कंटेस्टंट माझा लास्ट परफॉर्मर आहे आणि मग शेवटी आपण एक म्युझिकल ऍक्टनी एंड करणार आहे. तर लास्ट परफॉर्मर आहे, थोडीशी जास्त एनर्जी आम्हाला माहिती, थोडं गरम पण होतं. ओके, प्लीज वेलकम सिद्धांत बांदेकर. नमस्कार नमस्कार. कुठं आला सिद्धांत? देवरोड. देवरोड. हा काय देवरोड वगैरे एवढं लांब? म्हणजे काय- पुण्यातला नाहीये तू? हा म्हणजे आता जर पुण्याच्या लोकांना PCMC वाल्यांना पुण्यातलं नाही बोलायचंय तर मी नाहीये. अच्छा. हा ते कसं ते पुण्याचे लोक PCMC वाल्यांना सावत्र मुलासारखं वागवतात. लिहिलंय बघ तू. हो. What is the most awkward dating moment? I was having a romantic chat with girl and her mother saw those chat and took my number and called me. नंबर घेऊन तुझ्या सोबत चालू केलं कधी? नाही आईने चालू नाही केलं तिच्या. मग? मग तिने मला फोन केला, मग विचारत होती की काय बोलताय तुम्ही सगळं, मांडीवर बसायचं तुझ्या. असं बोलत होते का? मीटिंग हा बोलत होतो आम्ही जरा. हा. मीटिंग मध्ये घ्यायचंय, मांडीवर बसायचंय. कोणाला कोणाचं मांडीवर बसत होतं? नाही म्हणजे आजकाल क्लिअर Explain कर. आम्ही मंद आहेत थोडी मंद. डुंगर आहेत आम्ही डुंगर. तिला माझ्या मांडीवर बसवायचं होतं. अच्छा. मग ती म्हणत होतो की मी माझ्या मांडीवर मग आई- बस आई काय वगैरे म्हणते? असं.
तिची आई म्हणली, "हे काय सगळं तुम्ही चॅट करताय, सगळी चॅट वाचली मी, मांडीवर वगैरे बसायचंय, खूपच काय काय बोलायला लागलाय तू, येते मी मामा घेऊन येते, मातीचा मामा घेऊन येते, मामा तुला गायबच करेल." तर आले नाही मामा? नाही आले. समजवलं त्यांना. काय आता चांगलं असतं चालतं मांडीवर- सगळं. चांगलं असतं मांडीवर बसवणं. हा. मग मामांनी याला मांडीवर घेतलं. म्हणजे आहे का ती गर्लफ्रेंड का ब्रेकअप झालं तुझं? ते म्हणजे आता आम्ही आहे म्हणजे बोलण्यामध्ये, पण तशी चॅट नाही करत आम्ही आता. आता फक्त- तिला समजवलंय मी, आर्काईव्ह करता येतं व्हॉट्सअप मध्ये पण तसं. हा. हे काय कोणतं वाईट काम तुम्ही चांगलं समजून केलंय? स्टोल मनी फ्रॉम होम थिंकिंग पैसे विचारले तर भेटून जातात, सो बिना विचारताच घेतले. म्हणजे काय चोरटा आहे तू? तसं नाही, म्हणजे आता विचारायचो मी पैसे तर भेटायचे, मी मग एक स्टेप मधली काढून टाकली, काढून टाकली देता येतं. डायरेक्टच घेतले. अच्छा. हो, भेटताय तर लगेच आता घेऊन टाकले. मग ते तू काय करतो बेसिकली? म्हणजे घरून पैसे तो चोरून काय करतो का काय करतो? हा जॉब करतो मी कोणता? TCS मध्ये. TCS मध्ये? हा मग तुला गरज पण आहे घरनं पैसे. हा, घरून पैसे बरोबर, तेच मग त्यामुळेच ते केलं मी जरा घरी. अच्छा, वा खतरनाक आहे. मांडीवर नाही बेंचवर बसतो. मांडीवर नाही, बेंचवर. अरे त्यांनी मी बेंचवर ऐकलं बसतो. नाही, तो म्हणतात की TCS चा आहे, तर बेसिकली मांडीवर नाही बेंचवर बेंचवर. बसतो. हा, मी बेंचवर बसतो. मॅडम मुलगी तुम्हाला मांडीवर समजलं बसते. बेंचवर? हा, म्हणजे फुकट पगार भेटतो, जायचं ढोसून यायचं फुकट. तुम्ही काय करता? टीचर हूं. ओके, जान दो. मेजॉरिटी द टीचर्स. हा. समृद्धी तुला काय विचारायचं? ओके सिद्धांत. ठीक आहे, चालू करूया. येस. हा म्हणजे मी खूप लोकांना ऐकतं, कंटेस्टंट जे पण आले ते म्हणत होते, साहिलने मला मेसेज करा, शोवर आहे शोवर आहे शोवर आहे. मी साहिलला मेसेज केला होता, मी शोवर येऊ का, मी चुत्या दिसतोय जरा इथं सगळ्यांमध्ये. पण आजकाल ना मी माझ्या जीवनाच्या खूप बॅड फेज मध्ये, हा खूपच जास्त बॅड फेज, हिंजवडी फेज 3. म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत माझ्याकडे बघून लोकांना विश्वास नाही वाटत, म्हणजे विश्वास नाही ठेवत ते, पण आहेत, खरं आहेत. जसं की तुम्ही माझ्या तोंडाकडे बघू शकता, मी स्किन केअर करतो. तुम्ही करता का नर्सिंग स्किन केअर? दिसून तर येत नाही, कसं स्किन केअर करताय? नाही, जसं म्हणलं खूप सगळ्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या नाही आहेत, पण आहे माझ्याकडे. जसं की मला गर्लफ्रेंड पण आहे, हो, आणि माझी गर्लफ्रेंड ही प्रोफेशनली लॉयर आहे. येस. आणि ते म्हणतात ना, जीवनात कधी पण कोर्टाच्या पायऱ्या चढू नये. मी पायऱ्या चढतच नाहीये. हा, लॉयरवर चढलोय मी. म्हणजे काय, म्हणजे ऍक्च्युली तिच्या लॉयर होण्याचा मला खूप त्रास झालाय. तिला एक दिवस विचारलं मी की लॉयरची अशी काय बेस्ट क्वालिटी असते जी तुझ्याकडून मी शिकू शकतो. तर मला म्हणते, आम्ही लॉयर्स खोटं पण असं बोलतो की खरं खरं वाटेल. आम्ही लॉयर्स खोटं पण असं बोलतो की खरं खरं वाटेल. मागच्याच महिन्यात मला बोलत होती की तूच पहिला मुलगा आहे ज्यासोबत मी रिलेशनशिप मध्ये आली, तूच एकटा मुलगा आहे ज्यासोबत मी रोज रात्री बोलते. लहानपणी मी खूप स्विमिंग आणि सायकलिंग करायची. लॉयर नाही, लायर निघाली ती. आणि तुम्हाला सांगतो खूप जास्त त्रास, म्हणजे खूप जास्त त्रास आहे तिचा. सगळ्या गोष्टीचे प्रूफ ठेवते, लॉयर आहे ना. म्हणजे स्क्रीनशॉट, फोटोज, व्हिडिओज, विचारू नका कुठले. हा, आजकाल DNA प्रूफ ठेवायला लागली. हा, DNA प्रूफ साठी माझे केस ठेवते, केस. त्या दिवशी तर तोंडामधून एक केस काढत होती माझा. तोंडामध्ये कुठले जाणार आहे आता? जसं म्हणलं की सगळे प्रूफ ठेवतेस, त्यातले फोन रेकॉर्डिंग ठेवते. आता 12 वाजता मूड मध्ये येऊन मी काय काय बोलतो फोनवर, ते पण तिच्याकडे. मला सारखं ऐकवत असते. फोनवर तर खूप काय बोलतो, भेटून तर काय करतच नाही. एक दिवस केलं मी, हो, एक दिवस मी रोल प्ले करत होतो. ती जज बनली होती, मी गुन्हेगार बनलो होतो. मी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. मला म्हणते का? मी म्हणलो का, आणून तो अंधा होता ना. मला जवळ घेते, मला म्हणते यू आर प्रूफ गिल्टी अंडर सेक्शन 390 and 392. मी म्हणलं म्हणजे काय? म्हणलं सेक्शन 390 मला माझं हृदय चोरल्याबद्दल, अँड अंडर सेक्शन 392 आय विल स्पँक यू अँड पनिश यू. मी म्हणलं ते सगळं सोड, तू सेक्शन 69 लाव. पण ऍक्च्युली आवाज द्यायला लागला डायरेक्ट. त्या मॅडम किती किती हसल्यात बघा, त्या टीचर मॅडम.
पण खरं म्हणजे तर खूप चांगली आहे बायोलॉजी टीचर. खरं म्हणजे तर तुम्हाला सांगतो खूप चांगली आहे माझी गर्लफ्रेंड. हा म्हणजे खूप केअर करते माझी, मग खूप सपोर्ट करते. आणि म्हणजे मी तिला प्रॉमिस पण केलंय की लग्न करेल तर तुझ्याशीच. हो. आणि एक तिच्याकडून बेस्ट क्वालिटी पण शिकलोय, ते म्हणजे खोटं पण कसं खरं खरं बोलायचं. थँक्यू गाईज, दॅट वॉज माय टाइम. TCS ला आहे का फेज 3 ला? हो, फेज 3 ला किती वेळ लागतो जायला? 1 तास. 1 तास. वा. एक गोष्ट Traffic काय असते. TCS बद्दल चांगली गोष्ट सांग की. TCS भिकार चोटे. म्हणजे पगार तुला देते का त्यांच्याकडून घेतो तो? देतच नाही पगार. पगार एकदम असं कमी देते, असं म्हणजे असं टाकल्यासारखं या चिल्लर घ्या चिल्लर. तरी स्टँडअप पेक्षा जास्त कमवत असेल. अरे मी आता घाबरतोय, बोलू का नको काय. बोल, 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 बघितलं बोल. नाही 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 Video काय जॉबवरून काढून टाकते दुसरं काय. नाही, पेपरवरच आहे मी, घाबरायची असं? गरज नाहीये. हम्म. नाही काढणार ते मीच निघणार आहे थोड्या दिवसानंतर. कुठं चाललंय? स्विच वगैरे गेले अजून तरी नाही. बेंचवर? हा. त्या टीचरला पण समजायला लागलं आहे bench switch. काय. कोण रेफरन्स वगैरे द्या मला कोणी असली तर. काय टेक्नॉलॉजीवर काय कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करतो? नाही, माझं BPO मध्ये काम करतो. कॉल सेंटर तरी म्हणलं TCS ला शिव्या का देतोय? काय रोलच भंगार आहे. मॅडम तुम्हाला कॉल, हॅलो मॅडम लोन चाहिए, वही चुत्या है ये. कॉलिंगचं काम नाही आमचं खूप कॉम्प्लिकेटेड काम आहे. हा. नाही, आमचं खूप कॉम्प्लिकेटेड काम आहे. काय काय असतं, औषधं असतात ना कोणते? कुठले पण, ते घेऊन मर तू. त्याच्याने कोणी मरू नये अच्छा. म्हणून आम्ही त्या बघतो आम्ही तिथं जरा. हा, म्हणजे सगळं डाटा वगैरे कलेक्ट करतो. अच्छा छान. डाटा कसा कलेक्ट करतो? मेल्यावरच तुम्हाला कळणार ना हे खराब आहे. टेस्ट कोणावर करता नेमकं टेस्ट? यांच्यावर टेस्ट हे करतात. टेस्ट क्लायंट वाले करतात, आम्ही फक्त डाटा. कोकडं लागतात का? हाय आपल्याकडे नाही, बरोबर, त्यांच्यावर ते पण testing केली दमले पाहिजे. चढून चढून, आता काहीतरी वेगळा व्ह्यूज व्हावा त्यांचा. ओके, थँक्यू सो मच सिद्धांत. अजून काय बोलायचं का? नाही ओके, असं स्कोर्स देऊया. सिद्धांत माझ्याकडनं 7 आहेत तुला. 7 अजून. सेम 7. 7 हो. ओके 7.5. ओके, Thank you. थँक्यू सो मच सिद्धांत. ओके, सो आता आपला एक फायनल म्युझिकचा परफॉर्मन्स आहे आणि आपण मग रिझल्ट डिक्लेअर करूयात. चालेल? एक शॉर्ट म्युझिक परफॉर्मन्स आहे, स्पेशल ऍक्ट आहे म्हणजे आपल्यासाठी आलेला आहे तो. त्याचं तुम्ही बरेच रील्स वगैरे पण बघितले असतील, त्याचा रॅप वगैरे पण बघितला असेल. तर स्पार्क, कुड यू प्लीज कम ऑन स्टेज. सो आपण रिसेंटली आता हे गाणं लॉन्च केलेलं आहे. गाण्याचं नाव आहे मी मराठी. आणि जेव्हा कळालं की साहिल भाऊ, ज्याच्यासोबत माझी ओळख खूप मागे जाते, नर्सिंग सोबतही भेट झाली होती, समृद्धी ललित सोबतही झाली होती, बट मधल्या काळामध्ये सगळ्या गोष्टी मागं पडल्या. मी पण करायचो होतं स्टँडअप कॉमेडी, मग सोडून आता म्युझिकमध्ये करतोय. आता थोडेसे पैसे येतात, सो विचार केला की आता हा जो पहिला एपिसोड आहे अवलीचा, त्याच्यामध्ये एका खणखणीत मराठी गाण्याने एपिसोडला आपल्या फायनल टच दिला पाहिजे. सो गाण्याचं नाव आहे मी मराठी, बट त्याला ना परफॉर्म करण्याच्या अगोदर एक छोटासा टास्क आहे. जेव्हा गाण्यामध्ये आपल्या एक लाईन येणार आहे, ती आहे की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगात भारी, हे मी म्हणणार, पुढे तुम्हाला म्हणायचंय मराठी. ठीक आहे, एकदा प्रॅक्टिस करूयात. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगात भारी, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगात भारी मराठी. ठीक है, चलो बजा दिया जाए 1.2 स्पीड पे. लेट्स गो. हे गवताच्या पात्यात डोलतो, रगताच्या नात्यात बोलतो. हा माझा मित्र आहे जो गातोय. गवताच्या पात्यात डोलतो, रगताच्या नात्यात बोलतो. या मातीच्या उरात धडधडतो हा रांगडा छावा. मी मराठी 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 भावा, मी मराठी मराठी मराठी, मी मराठी 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 भावा, मी मराठी मराठी मराठी. मराठीचे गाणं तख्त मराठी, मराठी घाम रक्त मराठी. इंग्रजी बोलतो मी फाड फाड फाड, पण मनाच्या गाभाऱ्यात फक्त मराठी. मी भक्त मराठी तडफदार, मराठी जिभेला चटकधार. पिझ्झाला कोणती पुरणपोळी सोड, बिर्याणी दे मला वरण भात.
कडक फार पोरी मराठी त्यांच्या नाकावर नथीचा कडक साज एकाच नजरेत सरळ ठार तिच्या नऊवारी नक्षीला कडक धार मराठी पोरं कमी नाही ब्रो एकाच लफडन धावतो गाव बापाच्या नावाचा कारभार सारा म्हणून बापाच्या नावापुढे लावतो राव या सह्याद्रीच्या आभाळात वीज कडाडणारी मराठी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगात भारी मी मराठी 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 भावा मी मराठी 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 मी मराठी 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 भावा मी मराठी 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 आपलं दैवत शिवाजी राजे भो जगभर जगदंब गाजे भो गुलामीच्या ढुंगणावर घातली लात म्हणून मराठी असल्याचा माझे भो आजे भो तुझ्या आसपास शिकल्या सवरलेल्या बायकांचा मोठा ढीग पण 1800 मध्ये हा नव्हता सीन म्हणून बदलायला सीन या समाजाचा एक मराठी जोडपं झटलं होतं मुलींची शाळा काय गुन्हा होय पण या कर्मठ समाजानं सावित्री ज्योतीच्या नावावर लादलेलं खटलं होतं उठलं होतं जेव्हा परक लोक आपल्या मुंबईची मराठी काढायला आली मातोश्रीवरून एक डरकाळी वाघांना शिकू नका फाडायला म्हणून मत भले कोणत्याही पक्षात ठेव पण बाळासाहेब ठाकरेंना लक्षात ठेव या भारताची लोकशाही सगळ्यात मोठी आणि संविधान आहे तिच्या पाठीचा कणा बुद्धीच्या बळावर भीमानं मोडलाय भेदभाव करणाऱ्या जातीचा कणा लता दिदी आपल्या एक नंबर सचिनचे 100 लावला की अजय अब्दुल नाचू दे तुटू दे कंबर अशी हिरानी पिरानी जडलेली घडलेली चकाकणारी मराठी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगात भारी मी मराठी 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 भावा मी मराठी 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 मी मराठी 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 माझ्यासोबत मी मराठी 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 माणसाला भाऊबंदकीचा शाप आहे आणि आपली कुळं विसरू नका दुनिया हिंडा दुनिया फिरा पण आपली मुळं विसरू नका जय महाराष्ट्र एकदा बोला माझ्यासोबत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. लेट्स गो थँक्यू सो मच थँक्यू सो मच भाऊ स्टार झाला आणि परफॉर्मन्स आपल्याकडे प्लीज एकदा स्पार्क साठी जोरदार टाळ्या यार गाईज कम ऑन ग्राउंड ऑफ विनर तर आता आपल्याला विनर अनाउन्स करायचं आहे आय थिंक विनर क्लिअरली सगळ्यांचे मार्क्स आपण काउंट केलेले आहेत कोण असणार आहे विनर तुम्हाला माहितीच आहे कोण असणार आहे ओके कोण बोकडाचा जेव्हा विनर झाला प्लीज विनर आजच्या शोचा ज्याला आपल्याकडनं मिळणार 10,000 रुपये प्लीज वेलकम सौरभ हरळ कॉंग्रॅच्युलेशन सौरभ शेवटी डुंगणाला न्याय भेटलाच तो तुला जीपे करू आजाला नको देऊ काय नको रे? हे 10,000 मध्ये आजाला नको देऊ आज्याला 6,000 दे आजा खुश कसं वाटतं सौरभ जिंकलं खरंच छान वाटते एक वर्षापूर्वी स्टँडअप सुरू केलं आणि आज मला रिझल्ट मिळाला खरंच काय वाटतं ज्यांना मी युट्यूबवर पाहत होतो ते आज लोकांना प्रत्यक्ष त्यांच्या सोबत उभा आहे इट्स प्राऊड मुमेंट फॉर मी सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर कमिंग सगळ्यांसाठी तुमच्यासाठी टाळ्या आमचा फर्स्टच एपिसोड होता आणि आम्हाला ऍक्च्युली म्हणजे आम्हाला माहित पण नव्हतं खरं सांगायचं तर किती लोक येतील ललित आणि आज असं चाललं होतं की 15 लोक आले तरी आपण करू काहीतरी खोटा लाभ बीफ टाकू ठीक आहे पण आम्हाला असं माहितीच नव्हतं की एवढे लोक येतील की गरम होईल एसी पुरणार नाही आणि जागेचं पण होईल पण आम्ही नक्की सेकंड एपिसोड मध्ये ट्राय करू फिक्स करायचे बाकी सगळे प्रॉब्लेम्स पण तुम्ही सगळे पेशंटली थांबलात शो पण थोडा लेट स्टार्ट झाला तर खरंच मनापासून आमच्याकडनं सॉरी आणि तुमच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या एकदा खरं सांगा शो कसा वाटला मनापासून जेन्युइनली कसं वाटलं शो भारी ना वाटला एकदम थँक्यू सो मच गाईज तुम्ही आल्याबद्दल मनापासून धन्यवाद आय होप तुम्हाला आवडला तुम्ही पेज फॉलो करा आवली_ मराठी नावाचं पेज आहे सध्या लगेच तरी रील्स येणार नाहीत मे बी त्याचं थोडं एडिटिंगला वगैरे टाइम लागेल युट्यूबवर पण टाकल तुमच्या फ्रेंड्सला सांगा की असा शो आहे आणि ऑब्व्हियसली बिकॉज शोचा फॉर्मॅट असं की प्रत्येक शो वेगळा असणार आहे कारण कंटेस्टंट वेगळे असणार आहे तर तुम्हाला पण नेक्स्ट टाइम पण यायचं असेल तर यू विल हॅव अ डिफरंट एक्सपिरियन्स तर नक्की या आणि वन्स अगेन थँक्यू सो मच नचूया बिनधास्त कॉमेडीचा जो